संविधान वार्ता में आपका बहुत बहुत स्वागत है। मैं राम पुजारी और आज हमारे गेस्ट है दिनेश ठाकरे जी की माता जी और आज हम इनसे आगे बात करेंगे। नमस्कार। पहिला प्रश्न तुमच्याकडून हा आहे की तुमचा पूर्ण नाव सांगा आणि तुमचं वय काय आता? माझी वय माझा 60 वर्षी. काय 60 वय. नाव तुमचा? रंजना. ओके. तुम्ही तुमचा गाव कुठला आहे आधी हे सांगा आपल्याला. माझा गाव दलोंडा. तालुका भिवंडी. ओके. आणि गावात तुम्ही तुमचं शिक्षण वगैरे कसं झाला, काय केलंय शिक्षण? शिक्षण म्हणजे शाळेत गेलो तुम्ही? हो. वाटली तुम्ही आलो बोलत. मग अशीच बाहेरचीच कामं करायला लागली मी. अच्छा. खेती वगैरे करायचं का? शेतीमध्ये काय काय करायचं म्हणजे? शेतीमध्ये आता भात लावायचा असला भात लावायची, मग उन्हाळ्याचे मग दुसरा पीक करायचा. चण काय तुरी लावायची बांधाला, असा काय किचन काय या करायचा, वाळ टाकायचा, असं करायचं. त्यानंतर तुमचा जेव्हा लग्न झाला त्या लग्नामध्ये काय काय कार्यक्रम केले त्याच्याबद्दल काय सांगा तुमचं माहिती. काय काय केलं हे असंच केलं. लग्नामध्ये तुमचा फंक्शन कसा होता, काय काय ते आधीचा लग्नाच्या विषयामध्ये सांगा, काय काय केलं तुम्ही? हे असं स्वतःच केला. अच्छा. हो, स्वतः केला लग्नाचा. तुमचा लग्न ज्यांच्या सोबत झालाय तुमचा नवऱ्याचं नाव काय आहे? रघुनाथ. ठीक आहे. मग लग्नानंतर तुम्ही कुठे शिफ्ट झाले? साईगावला. तर मग त्यानंतर एक मिनिट, तुमच्या फॅमिलीमध्ये कोण कोण आहे ते आधी सांगा. सगळी आहेत. नाव? सगळे धीर आहेत, सगळी जावा आहेत, सगळी पोरं आहेत, जावांची पोरं आहेत, सगळी होती. अच्छा. हो. तुम्ही भाई बहीण किती जण आहे? असं बाहेर यायचो ना आम्ही, बाहेर कामाला ना. हा. तुम्हाला भाऊ बहीण किती आहे? असं आहेत ना, 3 जण आहेत. 2 बहिणी आहेत. अच्छा. नाव काय काय त्यांचं? एकीचं नाव अनु होता. माझं नाव मीना होता. भावांची नाव गोगा. एक सुनील, एक गजानन, एक गोविंद. अच्छा. बाकी तुमचे भाऊ काय करायचे? भाऊ असंच कर काम वगैरे. काम धंदा करायचा ना. अच्छा. हो. बाकी तुमचं जे नवरा आहे रघुनाथ ठाकरे, यांच्या फॅमिलीमध्ये कोण कोण किती मेंबर्स होते? भरपूर होते, सगळे होते. 3 जण होते. 3 जण. हो. नाव? एक रावजी पाटील. अच्छा. एक नऊ पाटील. अच्छा. एक रघुनाथ. एक नाम पाटील. आता तुम्ही तुमच्या फॅमिली बद्दल सांगा की तुमचे किती मुलं आहे आणि ते काय करायचे? माझा एक वकील आहे दिनेश, एक गणेश, तो पण कामाला जातो. अच्छा. जे दिनेश आहे त्यांचे किती मुलं आहे, किती मुली आहे? 2 मुली ना एक मुलगा. मुलगा काय करायचं? मुलगा शाळेत जातो ना. मुलगा शाळेत किती मध्ये येते? 4थीला. आणि मुली काय करायचं? मुली आता पण गेल्या डॉक्टर होणार आहे. अच्छा. डॉक्टर होणार आहे. आणि दुसरी मुलगी? त्या दोघी ना. दोघी पण डॉक्टर होणार. दोघी पण डॉक्टर होणार. ओके. आणि जे तुमचा दुसरा मुलगा आहे गणेश, त्यांचे मुली किती आहे? 2 आहेत. एक मुलगा आहे आणि एक मुली आहे. अच्छा. मुलगा काय करायचं त्यांचा? बारीक आहे, शाळेत जातो. आणि मुलगी? ती पण शाळेत जाते. अच्छा. आता तुमच्या लाईफ मध्ये तुमचे जे मुले आहे दोघी गणेश आणि दिनेश, हे लाईफ मध्ये सक्सेस झाला तर तुम्हाला कसं वाटतंय? चांगलं वाटते, छान वाटतंय. ओके. आणि अजून लाईफ मध्ये आता तुम्ही हे सांगा आधी मला की तुम्ही आता घरात राहता तर तुमचा अख्खा दिवस कसा जाता? बरं जातो, चांगला. असं काय काम मला केला बरं वाटते. मला कामाची आवड आहे. घरात तुमचा टाइमपास वगैरे कसा टाइम स्पेंड होतो? असा होतो. असं म्हणजे असं बरीच कामं असेल ना, काय काय कामं बघायची, मग टाइमपास करून जातात. अच्छा. ओके. आता तुम्ही तुमचा माहेरचा काय आठवणी आठवताय ते सांगा आम्हाला. माहित आहे काय? हे असंच त्या आठवणीचं जे क्षण असतात तुम्हाला काय आठवण येते
ते आपल्या दर्शकला जाण्याचे असं. असाच काम धंदा करा तू, याच्यावर इकडे जा तिकडे जा, पोरींच्यावर टाइमपास करायचा. आणि सासरवाडीचा काय? सासूबाईचं माझं काम आहेच ना, सासूकडीला पाणी भरायचा, भांडी घासायची, मग तिकडे जावा काय बोलत तिकडे जायचा, त्यांचा ऐकायचा. आता तुम्ही बदलापूरला येऊन किती वर्ष झाले? 20 वर्ष आली. 20 वर्ष. आणि गावातून शहरापर्यंत जे तुमचा प्रवास आहे लाईफचा, ते आता तुम्हाला काय वाटतंय, कसं? एकदम पोरामध्ये टाइमपास होतो, येतो छान वाटते इथं आलं तर. गावापेक्षा शहरात आल्यानंतर तुम्हाला चांगला वाटतं? चांगलं वाटते, चांगलं वाटते. तुम्ही तुमचा दलवंडीचं जे गाव आहे तुमचा, हा. तिथल्या लोकांना काय सांगायचंय? सांगायचं काय, भारी आहे आमचा बाई बदलापूरला. मी राहतो ती विचारते ना, बाई तुला कसा काय आहे? माझा 1 नंबर आहे, पोरा माझी भारी आहेत, 1 नंबर आहेत. आणि तुमचं जे साईगाव आहे तिथले लोकांचा काय सांगायचं? ती पण भारी आहेत, ती पण चांगली आहेत. त्या जावा विचारते ना, कसा काय बरं आहे का तिकडे बदलापूरला? बरं आहे, मजा आहे. आणि तुमचे जे 2 नाती आहे जे रशियाला आता शिक्षण करताय डॉक्टरचे, त्यांना काय सांगायचे असेल तर तुम्ही काय सांगणार त्यांना? त्यांना काय चांगला आहे, पप्पा शिपा तिकडे आमच्यावर लक्ष देतो, बरं आहे, चांगला आहे. तुम्ही तिकडे अभ्यास करा चांगला. आम्हाला आता माहित पडलंय की तुम्ही जिमला जातात. मग जिमला जाऊन तुम्ही काय काय व्यायाम करतात आणि तुम्हाला जिम करून कसं वाटतं? सायकल चालवतो, त्या वजन उचलतो, चालतो पण. परत ती गाडी आहे ना अशी, तिच्यावर चालतो आम्ही, सायकल पण चालवतो. जिम करून तुम्हाला आता आराम भेटतोय, कसं होतंय? चांगला वाटते, चांगला वाटतं, ताकद येते. ओके. आणि तुमचा हा वयात तुम्हाला आधी हे सांगा, तुम्हाला जिमला कोण घेऊन जातात? माझा मोठा पोऱ्या, मोठ्या पोऱ्या दिनेश. आता हा वयात तुमचा मोठा मुलगा तुम्हाला जिम घेऊन जातात आणि तुमचा एक्सरसाइज वगैरे सगळ्या गोष्टीवरती तुमचं लक्ष घेतात, तर तुम्ही बाकी लोकांना काय सांगायचंय की मुलगा कसा व्हायचा ह्याबद्दल? नाही, मुलगा चांगला आहे, मला नेतो जिमला नेतो. या बाईचं सांगते ना, कुठे जाता तुम्ही? त्याने जिमला जातो. मग तुम्ही दोघात जाता का? दोघात जातो आम्ही. तुम्ही लोकांना काय सांगायचंय, मुलगा कसा हवा? चांगला आहे, जिमला जिम जातो. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की बाकी मुलगांना पण आपल्या आई वडील कडे लक्ष द्यायला पाहिजे असं. ओके. तो दोस्तों, हमने माताजी से बात किया अभी. इनकी बातें सुन के हमें यही सीखने को मिलता है कि अपने माँ बाप और अपने बच्चों के प्रति ध्यान देना बहुत जरूरी है, क्योंकि आज हम अपने माँ बाप के प्रति ध्यान देंगे तो कल हमारे बच्चे भी हमारे ऊपर ध्यान देंगे. तो फिर प्लीज अपने फैमिली की केयर करो. जनवार्ता की ओर से मैं राम पुजारी, कैमरामैन मेहुल के साथ, बदलापुर.